नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 6-8. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्. कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः. भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. शब्दार्थ. जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज. हे कौंतेया, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. भावार्थ. शरीर पंचमहाभूतांनी बनले आहे. चैतन्याच्या अस्तित्वामुळे शरीराला अर्थ आहे. आत्मा निघून गेला की शरीर आसमंतात विलीन होते. माती असशी मातीस मिळशी मनुजा आठव तू हेची. हे सत्य. सर्व गोष्टी पूरक असतील तर सृजन होते. एक पाऊस पडला की मातीत असलेले बी उगवून वर येते. पाऊस संपला की सारे जमिनीत गडप होते. ते तिथेच असले तरी दिसत नाही. तसा देव असतो. काही माध्यम असेल तर दिसतो. माध्यम नाहीसे झाले की त्याला पाहू शकत नाही. व्हिडिओ संभाषणात पलीकडच्या माणसाला पाहू शकतो. उपकरण बंद केले की तो माणूस दृश्य दिसत नाही. माणूस असतो पण आपला संपर्क संपल्यामुळे आपल्याला दिसत नाहीत. या योगायोगाच्या गोष्टी आहेत. त्यालाच ईश्वरी इच्छा संबोधले जाते. वैश्विक शक्ती कार्यरत असते. तिच्या नियमाप्रमाणे सर्व जग चालते. संकल्प आणि सिद्धी यात ईश्वरी इच्छा असते. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली तरी तो योग असेल तरच पूर्णत्वास जाते. आपण गरमागरम जेवणाचे ताट वाढून घेतो. तितक्यात कोणी आले, फोन आला तर ते तसेच राहून जाते. नंतर आपण जेवतो. पण तयार असलेले अन्न पोटात जाण्याची वेळही ठरलेली असते. सामन्याचा शेवटचा चेंडू असतो. त्यावर सामन्याचा निर्णय ठरणार असतो. चौकार जाईल की गडी बाद होईल हे कोणीही सांगू शकत नाही. प्रकृतीच्या नियमानुसार गोष्टी घडत जातात. जिंकेल हे कोणी सांगू शकत नाही. लोक अंदाज सांगतात. उडाला तर पोपट, बुडाला तर बेडूक. श्लोक 9 आणि 10. न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु. मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्. हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. शब्दार्थ. हे धनंजया अर्थात अर्जुना, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. हे कौन्तेया, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे. भावार्थ. काही गोष्टी आपोआप होतात. त्यासाठी मुद्दाम काही करावे लागत नाही. आगीत काही टाकले की ते जळते. जाळणे हा अग्नीचा गुणधर्म आहे. पाण्यात जे टाकू ते ओले होते. ओलेपणा हा पाण्याचा सहज स्वभाव आहे. तसे आपला जो सहज स्वभाव आहे तो ओळखून कार्य केले तर त्याचा दोष लागत नाही. पाण्याने आग विझवता येते, झाडे शिंपता येतात, तहान भागवता येते.
त्याप्रमाणे आपल्या वेळेचा, शक्तीचा, बुद्धीचा आत्म्याद्वारे जी आपली प्रकृती आहे त्यानुसार उपयोग झाला तर त्याचे फळ संचितात जमा होत नाही, ते तिरोहित होते. आईने मुलाला त्याच्या हितासाठी रागावले, मारले, उपाशी ठेवले तर त्याचा तिला दोष लागत नाही, कारण आई म्हणून मुलाचे हित बघणे हे तिचे कर्तव्य आहे. पण उगाच उठसूट ती त्याला धाकात ठेवत असेल, दरडावून बोलत असेल, इतरांचा राग त्याच्यावर काढत असेल तर मात्र त्याचे अनिष्ट परिणाम तिला भोगावेच लागतात. ती वरकरणी रागावली तरी अंतरात माया असेल तर ती मुलाला जाणवते आणि तो सुधारतो. तेच जर ती मायेपोटी त्याच्या चुका माफ करत गेली तर त्याचेही फळ तिला भोगावेच लागणार. देव असाच आहे. कोणतेही कार्य करताना देवाचे स्मरण करण्याचे कारण हेच आहे. उगाच केशवाय नमहा यांत्रिकपणे म्हणून उपयोग नाही. त्यात आपले चित्त हवे. केशवाकडे मनापासून प्रार्थना करायला हवी की माझ्या हातून जे कार्य होईल ते योग्य असू दे. भक्तिभावाने त्याची सुरुवात करावी. मिरवायला, असूयेपोटी करायचे म्हणून अर्थ लक्षात न घेता करू नये. देवाचे अधिष्ठान असले पाहिजे. देवाचे म्हणजे कोणाचे? ज्या लोकांनी आपल्याला सहाय्य केले त्यांचे, ज्यांनी चुका दाखवल्या त्यांचे, ज्यांनी विरोध केला त्यांचेही, जे तटस्थ राहिले त्यांचे, ज्यांनी सदिच्छा दिल्या त्यांचे. देव या सगळ्यांच्या रूपात उभा आहे. प्रगतीसाठी अनुकूलता हवी तशी प्रतिकूलताही आवश्यक आहे. वाढीसाठी ऊन आणि पाऊस दोन्ही हवे. संघर्षाशिवाय आयुष्य नसते. संकटाने घाबरले तर माणूस मनाने कमकुवत होतो. आत्मविश्वास अंगी येत नाही. संकटाला तोंड दिले तर आपल्या क्षमता आपल्याला कळतात. जे चालले आहे त्यात आपले भले आहे हा ठाम विश्वास हवा. प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघायला हवे. प्रत्येक परिस्थितीत जे चांगले असते ते शोधता आले पाहिजे. जसे वाळवंटात सूर्यऊर्जा प्रकल्प, पाणी असेल तर जलविद्युत, वारा असेल तर पवनचक्की वगैरे. आपल्याजवळ जे असते त्याचा काहीतरी उपयोग असतो, काहीतरी करता येतेच. असेल त्यात मार्ग काढणे ही प्रकृती आहे. चांगले शोधणे हे देवाचे अधिष्ठान आहे. आपण आहे त्यात वाईट, चूक आणि न्यून शोधतो आणि म्हणतो की माझ्या बाबतीतच सगळे चुकीचे होते. जसे बघू तसे जग आहे. चंद्राची शोभा रात्रीच असते, उन्हाचा ताव दुपारी असतो. त्यात काय चांगले आहे ते कळले तर ऊन आणि रात्र आपल्याला आवडतील. उन्हात कपडे वाळतात, धान्याला ऊन दाखवलं तर ते फार छान टिकते. ऊन मानसिक कणखरतेसाठी आवश्यक आहे. चांदण्याचा आनंद रात्रीच घेता येतो. रात्रीची झोप लागते ती आरोग्यदायी असते. श्लोक 11. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. शब्दार्थ. माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला, सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला, परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. भावार्थ. जग मिथ्या आहे म्हणजे काय? जगात जे घडते ते तात्पुरते असते. खरे काही नाही. पाण्यावर आलेला बुडबुडा. आता आहे मग नाही. माणूस सगळे सत्य धरून चालतो. त्यानुसार राग, दुःख मानतो. आपला जन्म नाटकासारखा आहे. त्याला किती महत्त्व द्यायचे? नाटकात कलाकार विविध भूमिका निभावतात, पण मनाने त्यापासून अलिप्त राहतात. तसे राहता यायला हवे. मनापासून समरसून भूमिका पार पाडायची, पण त्यात गुंतायचे नाही. आपला आनंद कोणावर अवलंबून ठेवायचा नाही, तो नसतोही. जसे एखाद्या माणसाने आपला शब्द पाळला नाही की आपल्याला वाईट वाटते, पण तो तसे वागेल हे आपण ठरवले ही आपली चूक आहे. त्याला ओळखता आले नाही हा आपला दोष आहे. मग आपण दुःखी आपल्यामुळेच होतो. तो माणूस त्याच्या परिस्थितीनुसार बुद्धीप्रमाणे वागला. शिक्षक जीव तोडून मुलांना शिकवतात, पण विद्यार्थ्यांना समजत नसेल, लक्षात राहत नसेल
तर दोष कोणाचा? विनाकारण आपल्या परिस्थितीला कोणाला जबाबदार धरू नये. परिस्थिती कोणी मुद्दाम निर्माण करू शकत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या स्वभावानुसार वागतो. परिणाम आपल्या प्रकृतीनुसार होतो. हिरा आहे, कोणी त्याचा दागिना बनवेल, वापरेल, तिजोरीत ठेवेल, विकेल, प्रयोगासाठी वापरेल, प्रदर्शन भरवेल. त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. चराचरात देव आहे, पण त्यात तो नाही म्हणजे काय? चराचरात देव आहे म्हणजे चेतना आहे, पण त्याला मर्यादा आहेत. देवाची व्याप्ती मोठी आहे. मूर्ती कृष्णाची असली तरी मूर्ती म्हणजे कृष्ण नाही. विविध रूपात तो आहे. आपल्याला स्वच्छ व्हायचे असेल तर पाणी हवे, कोरडे व्हायचे असेल तर ऊन हवे. कोरडे व्हायला पाणी ओतून घेतले आणि म्हटले असा कसा हा देव, काय हवं होतं आणि काय दिलं? चूक आपलीच असते. तो देहात आहे, बाहेरही आहे, जगात आहे आणि जगाच्या बाहेरही आहे. तो अनंत आहे, सर्वव्यापी आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.